चीज येस. तर आता रात्रीचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि हे कैवल्याच्या बर्थडेसाठी आम्ही सरप्राईज असं डेकोरेशन केलेलं होतं. तर आमच्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील पहाट ही सुंदर अशा देवाच्या नामस्मरणाने होत होती. हे भजन सकाळी 6 ते 6:30 दरम्यान कॉलनीमध्ये होत असे. त्यानंतर अर्थातच मी सुंदर अशी देवाची देवपूजा केली, कारण मी तुम्हाला मागच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं की आपल्या घरात कोणाचाही वाढदिवस असला तर देव्हारा मला सजवायला हे खूप आवडतं, देवाचे आशीर्वाद घ्यायला आवडतात. तर ह्यावेळी मी खूप सारे देवाऱ्यामध्ये चेंजेस केले नव्हते, कारण देवाऱ्यामध्ये हे मी पांढऱ्या रंगाचं वस्त्र घातलं होतं आणि पांढऱ्या रंगाचं जे वस्त्र आहे त्याच्यामुळे खूप सूदिंग असा इफेक्ट येत होता आणि त्याच्यामुळे असं ना खूप शांत प्रसन्न वाटत होतं. सकाळीच कैवल्याला भेटण्यासाठी त्याचे मामा मामी म्हणजेच मधुरा आणि प्रथमेश सुद्धा येऊन गेले होते, कारण माझे आई बाबा आणि माझी ताई हे हरिनाम सप्ताहासाठी गावी गेले होते. त्यामुळे ह्यावेळी कैवल्याचं सेलिब्रेशन हे बर्थडेचं फार मोठं नव्हतं केलं, आम्ही घरच्या घरीच थोडंसं केलं होतं. इकडे बघ कैवल्या, थांबा मी तर बघितलं की कैवल्या लुक यार. हा लगेच खाली बघ थोडं चीज येस. एक नंबर. वाव कैवल्य मस्त. काय तुम्हाकडे बघ वर बघ. वाव मस्त कैवल्य, छान छान गिफ्ट ड्रॉइंग करणार कैवल्य. वाव हॅपी हॅपी बॉय. तर आमच्या बॅकग्राऊंडमधून तुम्हाला कैवल्याचा बर्थडे आहे हे कळलं असेलच. कैवल्य आता आपण कुठे जातोय? मस्त आम्ही लंचसाठी आता बाहेर जातोय. तर चला आम्ही कुठे जातोय हे तुम्हाला बघायला मिळेलच. बाय. सो आता आम्ही ठाणे सोशलमध्ये जात आहोत. चला कैवल्य. तर तुम्ही इथे बघू शकता की कसं त्यांनी विंटेज लुक दिलेलं आहे, ओल्ड बॉम्बे लुक असं बनवलेलं आहे इथे. आणि आम्ही वरच्या फ्लोअरवर आहोत. तर दिवसा आहे ना लहान मुलांना ना अलाउड असतं. खूप मस्त वाटतंय. कैवल्य पहिल्यांदाच असं आला इथे कुठेतरी अशा ठिकाणी, कारण आपण नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये वगैरे नेतो लहान मुलांना. सो कैवल्यासाठी इथे आम्ही मस्त खिचडी ऑर्डर केलेली आहे आणि इथे हा आहे बर्गर. हाय बटे बॉय. हाय कैवल्य. सो आता आम्ही इथे ना फन झोनमध्ये आलो आहोत. तर कैवल्याला थोडेसे गेम्स वगैरे खेळायचे आहेत. तर थोडा वेळ आता तो गेम्स खेळेल आणि मग नंतर आम्ही काहीतरी त्याला थोडंसं गिफ्ट वगैरे घेऊ आणि मग घरी जाऊ. तर इयर एंडिंग होतं, क्रिसमसची सुट्टी होती, त्याच्यामुळे ना मॉलमध्ये इतकी गर्दी होती, सगळ्याच ठिकाणी फारच गर्दी पाहायला मिळत होती. सो आम्ही लाईफस्टाईलमध्ये थोडीशी शॉपिंग केली आणि आता आम्ही ना होम सेंटरमध्ये चाललो आहे. सो होम सेंटरमध्ये इथे नवीन काय आलं आहे ते आपण बघूया. इथे बघू शकता तुम्ही, इथे स्टार्टिंगलाच वॅक्स कॅन्डल खूप छान आहे. तर होम सेंटरचं हे जे कलेक्शन आहे ना हे मला नेहमीच खूप आवडतं, कारण त्यांच्याकडे तुम्हाला नेहमी युनिक गोष्टी पाहायला मिळतात. हे हँडवॉशच्या बॉटल बघा, किती आकर्षक आणि कलरफुल अशा त्यांच्याकडे डिझाईन होत्या. सो आता कैवल्य चालला आहे केक घ्यायला इथे त्या बोस्टन कॅफेमध्ये. लाईक डेअरी मिल्क चॉकलेट ना. हँगआउटमध्ये जातोय कारण त्या शॉपमध्ये आम्हाला काहीच फ्लेवर आवडले नाहीत. कैवल्याला चॉकलेट फ्लेवर आवडतो. हां ट्रफल.
नॉर्मल चॉकलेट है ना, डार्क नहीं आएगा ना, स्वीट रहेगा ना, डार्क चॉकलेट एकदम डार्क आहे ना ते पाहिजे नको ते. डस्ट ट्रफल नॉर्मल हा डस्ट ट्रफल तो तिकडे येतो का? हा. मग तोच आहे. सो आपण तुझा डस्ट ट्रफल घेऊया. डस्ट ट्रफल. कोणता केक बघतोय? खुशी खुशी केक. सो कैवल्यला आमच्या केक हा खूप खूप आवडतो, म्हणून हा छोटा मिनी केक आत्ता आपण ओपन करत आहोत आमच्या कैवल्यासाठी. तर हा मिनी जो छोटा बेंटो केक आहे तो आम्ही कैवल्यासाठी आत्ता आणला आहे, तो ओपन करत आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही मोठा केक संध्याकाळी कट करणार आहोत. तर आता हा आम्ही कैवल्याला खायला देणार आहे. वाव, मस्त केक. ये कैवल्या, मस्त केक. हॅपी बर्थडे जोलू. वाव, केक. कैवल्या इज हॅपी. ये तुम्हाला पण केक. तर मंडळी, सध्याच्या आधुनिक पद्धतीनुसार जरी आपण केक कापत असलो, पार्टी करत असलो, तरी सुद्धा आपल्या संस्कृतीप्रमाणे जेव्हा काही वाढदिवस असतो किंवा इतर काही महत्त्वाचे आपल्या आयुष्यातले जे क्षण असतात, तेव्हा औक्षण हे तर केलंच पाहिजे. औक्षणाचा सरळ सोपा अर्थ म्हणजे दिवा लावून एखाद्या व्यक्तीला ओवाळणे. कोणत्याही उत्तम क्षणांच्या आगमनाचे स्वागत करताना औक्षण करतात. विश्वातून भूमीवर उतरणाऱ्या आध्यात्मिक आणि सकारात्मक गोष्टी ह्या दीपज्योतीच्या प्रकाशात अधिक क्रियाशील होतात, म्हणून औक्षण केले जाते असे म्हणतात. त्यानंतर इव्हनिंगला जो आम्ही मोठा केक आणला होता तो आम्ही कट करून घेतला, पण माझ्या कॅमेराच्या सेटिंगमुळे आमचा जो केक आहे तो दिसत नाही आहे, फक्त आमचा फेसच दिसत होता. तर कैवल्याने छान असे नवीन मावशीने दिलेले त्याचे गिफ्ट, ते वाले कपडे घातले होते, पॅन्ट आणि टी शर्ट. आणि ॲक्च्युली ना आम्ही आधी ना खूप अशा वेगवेगळ्या थीम करायचो, सगळ्यांना घरी बोलवायचो आणि मग बड्डे सेलिब्रेट करायचो. पण ह्यावर्षी थोडंसं आजीची पण सर्जरी झाली होती आणि आमच्या घरी माझे मम्मी पप्पा पण नव्हते, त्याच्यामुळे आम्ही घरच्या घरीच असं छोटंसं असं हे सेलिब्रेशन केलं होतं. तर संडे लेट इव्हनिंगचं हे शूट आहे. तर इथे अय्यप्पा स्वामींची पालखी जात होती. अशी छान वाजत गाजत आमच्या कॉलनीमधून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही पालखी नेली जाते. तर त्यामुळे खरंच खूप छान असं फील येतं. अगदी असं आपल्याला प्रसन्न मंगलमय वातावरणामध्ये आपण आहोत असंच वाटतं. हा जो वाद्यांचा आवाज असतो ना, तो आपल्याला खरंच वेगळाच असा डिवोशनल फील देऊन जातो. जानेवारीला आम्ही इस्कॉनच्या मंदिरामध्ये गेलो होतो
बरेच दिवस मला ह्या मंदिरामध्ये जायचं होतं, तर आज छान असा योग जुळून आला होता. इस्कॉनचं हे नवीन मंदिर बाळकूम एरियामध्ये ठाण्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे. इथे तर प्रचंड गर्दी बघायला मिळत होती. नवीन वर्षाची सुरुवात ही देवाच्या ब्लेसिंग्सने होऊ देत म्हणून आम्ही इथे दर्शनासाठी तिघे मिळून गेलो होतो. पण जाताना आणि येताना आम्हाला प्रचंड ट्रॅफिक लागलेलं होतं, कारण इथे नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक जणालाच देवाच्या दर्शनाने करायची होती. त्याच्यामुळे गर्दीचा म्हणजे आपण बोलू शकतो इथे लोट उसळला होता असंच आम्हाला त्या दिवशी वाटत होतं. परत कधीतरी मी दिवसा सकाळी वगैरे जाऊन तुम्हाला तिथलं शूट करून दाखवीन. आता आम्हाला जवळजवळ 8 वाजून गेले होते तिथे पोहोचताच. त्याच्यामुळे रात्रीचं मला फारसं असं तुम्हाला क्लिअरली दाखवता येणार नाही. पण हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही जर इस्कॉनचं कोणतंही मंदिर पाहिलं ना, तर ते मार्बलचंच असतं आणि सर्वच मंदिरं त्यांची ही खरंच खूप सुंदर आणि रेखीव असतात. तर इथे तुम्ही बघू शकता की इथले जे खांब आहेत ना, तिथे खूप सुंदर असं कार्विंग केलेलं होतं. इथे प्रत्येक कृष्णाच्या ज्या सर्व लीला आहेत, त्याच्या आयुष्यातल्या छोट्या-छोट्या घडामोडी म्हणा किंवा कथा इथे कोरलेल्या होत्या. ह्या मंदिरांचे जर आपण वैशिष्ट्य पाहायला गेलो तर आपल्याला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे इथले स्तंभ, विस्तृत कमानी आणि मोठमोठाले व्हरांडे हे राजवाड्यांप्रमाणे आपल्याला वाटतात. भारतीय पारंपरिक वास्तुकलेचा वारसा जणू काही यांनी जपलेला आहे हे पाहून आपल्याला खरंच खूप मनापासून आनंद होतो. मंडळी, आपल्यापैकी बऱ्याच जणांना इस्कॉनबद्दल माहिती असेलच, पण ज्यांना ठाऊक नसेल त्यांच्यासाठी फक्त थोडीशी माहिती मी इथे देते. इस्कॉनचा फुल फॉर्म आहे द इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस आणि याची स्थापना 1966 मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्क या शहरामध्ये केली गेली होती. याची निर्मिती भक्ती योग आणि कृष्ण भावनेच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली होती. जगभरामध्ये 150हून अधिक देशांमध्ये इस्कॉनची केंद्र ही उपस्थित आहेत. खूप नयनरम्य असं सगळंच इथे अनुभव होता. सगळं कृष्णमय असं वातावरण होतं, कारण इथे जर तुम्ही जाल ना, तिथे कायम हरे रामा हरे कृष्णा या कृष्णाच्या महामंत्राचा जप चालू असतो, भजन चालू असतं. त्याच्यामुळे त्या वातावरणामध्ये आपल्याला खरंच खूप छान वाटतं. तर मंडळी, हे वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे आणि आरोग्यदायी जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर असा हा आजचा छोटासाच व्लॉग होता. कैवल्याचा बर्थडे सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही कशी केली. तर पुढच्या भागात नक्कीच भेटूया. तोपर्यंत
हरे कृष्णा, राधे राधे.